सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर आणखी एक ब्रेकिंग बातमी आहे। सोशल मीडियावर टीका करताना विरोधकांवर कमरेखालची टिप्पणी करू नका, भाजप सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्यात। भाजप महाराष्ट्र प्रभारी आणि खासदार दिनेश शर्मा यांच्या या सूचना आहेत। महायुती विरोधात कुणीही नकारात्मक बोलू नका, मुंबई पदाधिकाऱ्यांना शर्मा यांचे हे आदेश आहेत। 12 एप्रिल पर्यंत प्रत्येक विधानसभेत महायुतीचे संयुक्त मेळावे घ्या। मुंबईतील 36 विधानसभेत महायुतीचे मेळावे घेण्याचे आदेश शर्मा यांनी दिलेले आहेत। तर भाजप सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांना महत्त्वाची सूचना भाजपच्या वतीने देण्यात आलेली आहे। सोशल मीडियावर टीका करताना विरोधकांवर कमरेखालची टिप्पणी करू नका असे स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत। तर भाजप महाराष्ट्र प्रभारी व खासदार दिनेश शर्मा यांनी या सूचना दिलेल्या आहेत। तर महायुती विरोधात कुणीही नकारात्मक बोलू नका असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्या सोबत आहेत। भाजप सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांना तुषार, अनेक महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्यात, काय अपडेट्स आहेत? कारण आता ही निवडणूक जी आहे ती आता अतिशय टोकाला पोहोचलेली आहे, त्याचे प्रचार आता जोराने सुरू झालेत। या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आता अनेक सूचना आदेश देण्यात आले। मनाली, आपण जर पाहिलं असेल तर लोकसभा निवडणूक याच्या पार्श्वभूमीवरती भाजप आपल्याला विविध घटकांमध्ये आपल्याला काम करताना पाहायला मिळते। त्यातीलच सोशल मीडिया घटक हा तितकाच महत्त्वाचा आहे। भाजपासाठी ग्रामपंचायत निवडणूक असेल किंवा लोकसभा निवडणूक असेल, भाजपा प्रत्येक निवडणूक ही संपूर्ण ताकदीने लढवताना पाहायला मिळते। मात्र संपूर्ण ताकदीने लढत असताना प्रत्येक निवडणुकीमध्ये सोशल मीडिया घटक तितकाच महत्त्वाचा आहे। म्हणून भाजपा महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मांनी सर्व सोशल मीडिया संयोजकांची बैठक घेतली। या बैठकीमध्ये संपूर्ण मुंबईमध्ये जे 36 विधानसभा मतदान क्षेत्र आहे त्यामध्ये या ठिकाणी महायुतीचे मेळावे घेण्यात यावे। जे जे प्रवक्ते असतील त्या प्रवक्त्यांनी कोणत्याही स्वरूपाची आक्रमकपणे टीका करत असताना कमरेखालची वार करू नये। आपला उमेदवार विकासावरती कशा प्रकारे अधिक प्रकारे बोलेल यावरती भर द्यावा। 2014 पूर्वीचा भारत, 2014 नंतरचा भारत, काय बदल घडवले गेले, मोदींनी कशा प्रकारे विकासाची कामं केली, विकासावरती अधिक भर द्या। सोशल मीडियामध्ये नेगेटिव्ह नरेटिव्ह तयार होईल असं कोणत्याही स्वरूपाचं विधान करू नका। आपला उमेदवार अडचणीमध्ये येईल असं कोणत्याही प्रकारचं विधान होता कामा नये। किंबहुना विरोधक काही ट्रॅप आखू शकतात, त्या ट्रॅपमध्ये तुम्ही अडकू नका ह्याची देखील खबरदारी घ्या। कारण आपण जर पाहिलं असेल तर डॉक्टर दिनेश शर्मा जे महाराष्ट्र भाजपा प्रभारी आहेत त्यांना गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणाचा अनुभव आहे। अनेक महत्त्वपूर्ण राज्यांमध्ये त्यांनी प्रभारी म्हणून काम केलेलं आहे। त्यामुळे सोशल मीडिया घटक हा त्यांना खूप जवळून त्यांनी पाहिलेला आहे। त्यामुळे सोशल मीडिया संदर्भातले त्यांनी जी बैठक घेतली, जवळपास 3 तास बैठक झाली। या बैठकीमध्ये भाजपा महत्त्वपूर्ण सूचना ज्या आहेत त्या डिजिटल साठी जे कोणी काम करतात